प्रगतीपथावर दिसून येत आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे धर्मदाय विश्वस्त नवरात्र उत्सव मंडळाकडून आयोजित ठाण्यातील प्रसिद्ध टेंभीनाका नवरात्र उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असून या दिवशी ढोल ताशांच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. दरवर्षी या उत्सवात जगभरातील मंदिरं, राजवाडे आणि ऐतिहासिक स्थळांचे देखावे उभारले जातात. यंदा मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तब्बल 51 फूट उंचीच्या चारधाम मंदिराचा देखावा उभारला जातोय. या देखाव्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यंदाच नवरात्राचा उत्सव आणखी भव्य दिव्य होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि मी सध्या ठाण्यातील टेंभीनाका परिसरामध्ये आणि या ठिकाणी मोठी जय्यत तयारी नवरात्रीची सुरू होत आहे. जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थाच्या वतीनं या ठिकाणी टेंभीनाक्याच्या देवीचं 22 तारखेला आगमन होतं आणि 10 दिवस त्याची मनोभावे या ठिकाणी सेवा करण्यात येते आणि मोठी या ठिकाणी आता जय्यत तयारी सुरू आहे. स्टेज उभारण्याचं काम सुरू आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी जे वर्कर्स आहेत ते काम करतात. 51 फूट उंच असं मोठं या ठिकाणी चारधाम मंदिराचं उभारणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी चारधाम यात्रेचं मंदिर या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आता सध्या टेंभीनाका इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ अपार्टमेंटवर महापालिकेची उद्या तोडक